जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला माहीत असल्याप्रमाणे कंबाईनची ॲड काही दिवसांमध्ये येणारच आहे. जोपर्यंत माझा हा व्हिडिओ अपलोड होईल शायद तोपर्यंत ॲड आलेली सुद्धा असू शकते. ठीक आहे, तर त्यावेळेला काय करायचं आहे, आपल्याला कंबाईनचे PYQ विश्लेषण करायचे आहेत. त्यामध्ये आपण काय करणार आहे, आज राज्यशास्त्र विषयाचे PYQ विश्लेषण पाहणार आहे. तुम्हाला माहीत असेल की आयोगाची नस काय असते, तर PYQ विश्लेषण. तर आपल्याला काय करायचं आहे, नेमकी ही आयोगाची नस ओळखून काय करायचं आहे, अभ्यास करावायचा आहे. एकदा तुम्ही रेफरन्स बुक कमी वाचले तरी चालते, मात्र तुम्हाला PYQ विश्लेषण 2 ते 3दा एक्स्ट्रा करावं लागते, कारण की प्रत्येक क्वेश्चन हा कुठे येतो, PYQ मधूनच येताना दिसतोय. तर आपल्याला काय करायचं, नेमका ह्याच PYQचा चांगल्या रीतीने अभ्यास करावायचा आहे. ठीक आहे, आपण काय करणार आहे, आता 5 वर्षाचे PYQ विश्लेषण पाहणार आहे. त्यामध्ये 2023 पासून जवळपास 2019 पर्यंतचे या 5 वर्षाचे आपण काय करणार आहे, PYQ विश्लेषण पाहणार आहे कंबाईन पूर्व परीक्षेसाठी. ठीक आहे, त्यानंतर आपण एक व्हिडिओ अपलोड केला आहे, त्यामध्ये मी राज्यशास्त्राचे कंबाईन 2023 आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 आणि कंबाईन 2023 पूर्व परीक्षा, तर याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे. त्याच्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये 2023 कंबाईनच्या पूर्व परीक्षेचे जे 15 क्वेश्चन होते ते इथं घेणार नाही. फक्त आपण काय करणार, या ठिकाणी सध्या बाकीच्या 2022 पासून 2019 पर्यंतचे पाहणार आहे, कारण की पुनरावृत्ती होईल. त्याच्यामुळे काय करायचं, तुम्हाला तो व्हिडिओ जाऊन पाहायचा आहे. चला तर मग आपण स्टार्ट करूया आपलं सेशन. तत्पूर्वी बघा, विदर्भ आयएस अकॅडमी मार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आणि कंबाईन पूर्व परीक्षेसाठी सुद्धा काय केलेले आहे, टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. तर तुम्ही त्या टेस्ट सिरीजचा लाभ घेऊ शकता. ठीक आहे, चला आपण आपलं सेशन स्टार्ट करूया. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे बघा, राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणते कथने बरोबर आहेत असं म्हणलेलं आहे. तुम्ही जेव्हा कंबाईनचा अभ्यास करताना तुम्हाला माहित असायला पाहिजे की कंबाईनमध्ये राज्यासंबंधीचे जास्त क्वेश्चन विचारले जातात. उदाहरणामध्ये राज्यपाल, राज्याचे मंत्रिमंडळ, राज्याचा मुख्यमंत्री म्हणू शकतो, राज्याची विधानसभा, राज्याचं विधान परिषद, महाधिवक्ता, ह्याच पर्सनॅलिटीवर म्हणू शकतो किंवा ह्याच पार्टवर कंबाईनमध्ये जास्त क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, हाच पोर्शन चांगल्या प्रकारे अभ्यासून घ्यावायचा आहे. आणि राज्यपाल सगळ्यात मेन टॉपिक आहे. राज्यपाल ह्याला तुम्ही म्हणू शकतो एक प्रकारे दुर्लक्ष करू शकत नाही. तर तुम्हाला काय करायचं, राज्यपाल टॉपिकला एकदम डोक्यामध्ये भिनून घ्यायचं आहे. चला बघा, 16 नंबरचा क्वेश्चन. त्याने काय म्हणलंय, राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत काय म्हणलेलं आहे, बरोबर कथने ओळखायचे आहेत. हे 2 पॉईंट तुम्हाला काय करायचे, पहिले हायलाइट करायचे आहेत, कारण की कंबाईनमध्ये फक्त 60 मिनिट असतात. ठीक आहे, 60 मिनिट असतात, परंतु 5-1 मिनिट आपल्याला डॉट करायला लागतात. म्हणजे ऍक्च्युअल फक्त 55 मिनिटाचा खेळ आहे कंबाईनचा पेपर. तुम्हाला काय करायचं असते, मग त्यासाठी महत्वाचे शब्द आहेत ते पटपट हायलाइट करायचे, म्हणजे तुम्ही चुकणार नाही. ठीक आहे, आणि त्यानं वेळ सुद्धा वाचतो. बघा मग विधान क्रमांक 1 काय म्हणतंय, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. ठीक आहे, हे म्हणलेलं आहे. 2 नंबर बघा, राज्यपाल स्वखुशीने आपला राजीनामा देऊ शकतात. हा एक आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते म्हणे. ठीक आहे, काय म्हणते, सर्वसाधारणपणे. ठीक आहे, त्यानंतर बघा D नंबरचं काय म्हणते, दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात असं म्हणलेलं आहे. 4 विधान आहेत. तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की राज्यपाल पद. ठीक आहे, थोडक्यामध्ये आपण ते बघून घेऊ, त्यानंतर आपण परत क्वेश्चनकडे येऊया. बघा आता राज्यपाल, राज्यपाल संबंधीची महत्वाची कलम जी आहे ती 153 कलम आहे. ठीक आहे, त्यानंतर महत्वाची कलम म्हणलं तर 154 आहे आणि 155, ह्या 3 कलमा आणि एक आपण ह्या क्वेश्चन रिलेटेड कलम आहे 156. ह्या 4 कलमाचा संबंध म्हणू शकतो. थोडक्यामध्ये आपण कुठे येते, ह्या क्वेश्चन संबंधी येते. मुख्यतः 156 नंबरची कलम संबंधित हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, परंतु आपण बाकीचे पण कलम बघूया. तर 153 कलम काय म्हणते बघा, काय म्हणते, प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल राहील म्हणते. प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल. मात्र तुम्हाला माहित असायला पाहिजे की 7th अमेंडमेंट झाली होती, 7वी घटना झाली होती 1956ला. त्यानुसार काय केले, एक किंवा अधिक राज्यासाठी, एक किंवा अधिक किंवा आपण म्हणू शकतो 2 किंवा अधिक राज्यासाठी काय केलेलं आहे, सामायिक राज्यपालाची तरतूद करण्यात आलेली आहे. कोणती अमेंडमेंट आहे, 7th अमेंडमेंट 1956. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे, हे समजलं पॉईंट आता की एक राज्यपाल पाहिजे ऍटलीस्ट एकाच राज्याला. ठीक आहे, किंवा 2 किंवा अधिक राज्यासाठी पण एक सामायिक राज्यपाल त्या ठिकाणी तुम्हाला येताना दिसतंय. ठीक आहे, हे समजलं.
त्यानंतर 154 नंबरचं कलम थोडक्यामध्ये बघून घेऊया. ते काय म्हणते, राज्याचे कार्यकारी अधिकार, राज्याचे कार्यकारी अधिकार कुणाच्या हातामध्ये असतील, समजा एक प्रकारे कार्यकारी अधिकार राज्यपालाकडे असतील. हे आपण थोडक्यामध्ये पाहिले कलम. त्यापेक्षा महत्त्वाची कलम आता कलम 155. तर कलम 155 काय म्हणतं बघा. तर कलम 155 म्हणते की राष्ट्रपती काय करेल, सही शिक्क्यानिशी काय करेल, राज्यपालाची नेमणूक करेल. राज्यपालाची नेमणूक करेल. तुम्हाला माहित असायला पाहिजे की आता सध्या एका मेन्सला हा क्वेश्चन आला होता, त्याच्यामध्ये त्यांनी 153 आणि 155 कलम मेन्शन केलं होतं. आन्सर त्याचा होतो 155. पोरं इथं चुकतात. प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल आणि राष्ट्रपती राज्यपालाची नेमणूक. तर तुम्हाला इथला फरक ध्यानात ठेवायचा आहे बरं का. आता मेन कलम ज्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे ते कलम आपण थोडक्यात बघूया. ते कलम म्हणजे काय, तर कलम 156 हे आहे. तर तुम्हाला ध्यान ठेवायचं की कलम 156 मध्ये काय पदावधी दिलेला आहे. ठीक आहे. पदावधी पाहण्या अगोदर तुम्हाला माहित असायला पाहिजे की जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, ठीक आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल यापूर्वी कोण होते, भगतसिंह कोश्यारी. खूपच गाजलेली यांची कारकीर्द होती, आपल्याला माहित आहे. ठीक आहे. तर हे जे राज्यपाल होते, ह्या राज्यपाला संबंधित काही म्हणजे एक प्रकारे कॉन्ट्रोवर्सी पण निर्माण झाली होती. त्यानंतर एक पर्सनॅलिटी आली, ती म्हणजे कोण, रमेश बैस. ठीक आहे. रमेश बैस ही पर्सनॅलिटी आता सध्या आपल्या राज्यपाल आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये हे सांगायचं आहे की रमेश बैस हे कितवे राज्यपाल आहेत. ठीक आहे. 22वे, 23वे, 24वे की 25वे हे तुम्हाला सांगायचं आहे. कारण की PSI मुख्य परीक्षेमध्ये रमेश बैस यांच्यावर क्वेश्चन आलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, यांच्याविषयी चांगल्या पद्धतीने अभ्यास करावायचा आहे. पूर्वी कोणत्या ठिकाणचे राज्यपाल होते, उदाहरणामध्ये त्रिपुरा होते, झारखंड होते, हे क्वेश्चन मध्ये आलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे किती होते ऍटलिस्ट ते तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगावायचं आहे. आता बघा कलम आहे 156. काय म्हणते, पदावधी. तर पदावधीमध्ये तुम्हाला माहिती झालं पाहिजे की राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करताना कोण दिसते, राज्यपाल दिसते. राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करतात. राष्ट्रपतीच्या मर्जीने कोण धारण करते पद, राज्यपाल पद धारण करते. आणि एक पॉईंट ध्यानात ठेवा की राष्ट्रपतीची मर्जी ही न्यायपरिष्ठ नाही. ठीक आहे. न्यायपरिष्ठ नाही म्हणजे तुम्ही काय करू शकत नाही, या राष्ट्रपतीच्या मर्जीच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकत नाही. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. राष्ट्रपतीची मर्जी ही न्यायपरिष्ठ नाही. कलम 156 आहे. ठीक आहे. त्यानंतर 156 मध्ये तुम्हाला पॉईंट माहित असायला पाहिजे की राष्ट्रपती जो आहे तो काय करू शकतो, एक प्रकारे म्हणू शकतो राष्ट्रपतीकडेच राज्यपाल राजीनामा देऊ शकतो. राजीनामा राष्ट्रपतीकडे दिला जातो. ठीक आहे. राजीनामा राष्ट्रपतीकडे दिला जातो. आपल्या मर्जीने देऊ शकतो राज्यपाल. ठीक आहे. राष्ट्रपतीकडे देतो. ठीक आहे. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि वरील गोष्टीला अनुसरून, कोणत्या, या दोन गोष्टीला अनुसरून राज्यपालाचा पदावधी किती असते हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. या दोन गोष्टीला अनुसरून सर्वसाधारणपणे राज्यपालाचा कालावधी किती असते, मग 5 वर्ष असते. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे. हे पॉईंट आहे. आणि सहसा राज्यपाल हा जो आहे तो संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या संमतीने म्हणू शकतो किंवा विचार विनिमय करूनच काय केला पाहिजे, नेमला गेला पाहिजे. आणि तो शक्यतो राज्याच्या राजकारणामध्ये गुंतलेला नसला पाहिजे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. हे खूप महत्त्वाचे पॉईंट होते. आता आपण आपल्या क्वेश्चनकडे वळण्यापूर्वी एक पॉईंट आपला शेवटच्या लाईनमध्ये आहे, तो आला म्हणजे काय, तर जर राष्ट्रपती समजा राजीनामा म्हणल्यापेक्षा राज्यपालाचा पदावधी संपला तरी नवीन राज्यपाल येईपर्यंत हेच राज्यपाल काय करतात, कंटिन्यू राहतात. कारण की जी ॲक्च्युअलमध्ये राष्ट्रपती आणि राज्यपाल पद निर्माण करण्याचं रिझन काय, तर जी राजकीय पोकळी आहे ती पोकळी निर्माण झाली नाही पाहिजे, कोणतरी ॲटलिस्ट लिडरशिप राहिली पाहिजे. त्याच्यामुळे काय करतात, राज्यपाल जो आहे नवीन राज्यपाल येईपर्यंत जुनेच राज्यपाल जे आहेत त्या ठिकाणी पद धारण करताना दिसतात. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. आता आपण उत्तराच्याकडे क्वेश्चनकडे येऊ. बघा, पहिला आता राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात, एकदम बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर बी नंबर, राज्यपाल चौकशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, हे पण बरोबर आहे. त्यानंतर राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते, हे पण तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्यानंतर दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात, हे पण बरोबर आहे. मग काय एकंदरीत याचं उत्तर काय, वरीलपैकी सर्व. त्यानंतर नेक्स्ट कोणता क्वेश्चन आहे तर ध्यानात ठेवा, क्वेश्चन नंबर 18 म्हणू शकतो. ठीक आहे. यापूर्वीचा एक क्वेश्चन आहे तो रद्द झालेला आहे, आपण डायरेक्ट हा क्वेश्चन पाहणार आहे. तर क्वेश्चन कशा संबंधी आहे बघा, भारतात संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका
कशामध्ये? भारतामध्ये संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका कशाद्वारे आयोजित केल्या जातात? ठीक आहे, कशाद्वारे आयोजित केल्या जातात हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की राष्ट्रपती निवडणुका घेते का आपल्या आयोगाने काय केलं? इतकं सिंपल लेवलचा ऑप्शन टाकलेला आहे. ठीक आहे, राज्यपाल घेते का? नाही. काय गेम आहे? तर ह्या दोघांमध्ये गेम आहे. ठीक आहे, मग तुम्हाला काय करायचं? इथं थोडासा शांततेमध्ये विचार करायचा, कारण की 60 मिनिटाच्या गडबडीमध्ये इथं जर चुकले तुम्ही पटकन काय केलं, समजा संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका, राज्य म्हणलं की राज्य निवडणूक आयोग जर असं केलं तर काय होणार? या ठिकाणी तुमच्या गोष्टी चुकू शकतात. तर तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे की या ठिकाणी थोडासा सबर ठेवायचा आहे. त्याचं उत्तर काय आहे? भारताचा निर्वाचन आयोग. ठीक आहे, हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ठीक आहे, तर तत्पूर्वी एक पॉईंट बघून घ्या. जो निर्वाचन आयोग आहे आपला कोणता? राज्य निर्वाचन आयोग. आणि कोणता आपला म्हणू शकतो? केंद्राचा. ठीक आहे, केंद्रीय निवडणूक आयोग किंवा राष्ट्रीय निवडणूक आयोग. निवडणूक आयोग. तर राष्ट्रीय निवडणूक आयोगाचं ध्यानात ठेवा की तुम्ही तो काय करते? एक प्रकारे राष्ट्रपतीची निवडणुका घेते. ठीक आहे, नंतर उपराष्ट्रपतीच्या निवडणुका कंडक्ट करण्याचं काम करते. ठीक आहे, त्यानंतर राज्यपालाची निवडणूक होते का? तर नाही. ठीक आहे, त्यानंतर ध्यान ठेवा लोकसभा, नंतर राज्यसभा, नंतर विधानसभा आणि विधान परिषद. तर ह्याच्या निवडणुका घेताना कोण दिसते? ध्यानात ठेवायचं आपल्याला राष्ट्रीय निवडणूक आयोग. ठीक आहे, आणि तुम्हाला माहित असायला पाहिजे की 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्तीने काय केलेलं आहे? राज्यासाठी स्पेशलरित्या काय केलेलं आहे? निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे. तर तो काय करते? राज्य निवडणूक आयोग राज्यातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या निवडणुका घेताना दिसते. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे, तर एकंदरीत मग याचं उत्तर काय असणार आहे? भारताचा निर्वाचन आयोग. ठीक आहे, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्यानंतर बघा क्वेश्चन क्रमांक 19 आहे. तर भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्य स्पष्ट केलेली आहेत? तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, तर अशा संबंधीचंच क्वेश्चन कशा संबंधी आलता? पीएमची कर्तव्य कोणत्या कलमामध्ये मेन्शन केले आहेत असा क्वेश्चन आला होता. तर हे तुम्हाला ध्यान ठेवायचं की मुख्यमंत्र्यांची कर्तव्य कशामध्ये काय केले तर स्पष्ट केलेली आहेत. आपण बघू थोडक्यामध्ये. बघा आता कलम 163 आहे, कलम 166 दिलेला आहे, कलम 167 दिलेला आहे आणि कलम 164 दिलेला आहे. तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की कलम 163 आणि कलम 164 मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ संबंधित आहे, मात्र मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये कलम 167 मध्ये मेन्शन केलेली आहेत. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे, कलम 167 मध्ये मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये मेन्शन केलेली आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं? कमेंट बॉक्समध्ये पीएमची कर्तव्ये म्हणजे पंतप्रधानाची कर्तव्ये कोणत्या कलमामध्ये आहेत हे तुम्हाला काय करायचं आहे? कमेंट बॉक्समध्ये सांगावायचं आहे. ठीक आहे, आता जे सीएमची कर्तव्य आहेत, सीएमची कर्तव्य कलम किती आहे? 167. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर यामध्ये काय होतं माहिती आहे का? जे मंत्रिमंडळाचे निर्णय असतात, ठीक आहे, ते मंत्रिमंडळाचे निर्णय काय झाले वगैरे ते राज्यपालाला कळवणे. ठीक आहे, राज्यपालाच गोष्टी कळवणे. त्यानंतर एखाद्या मंत्र्याने जर स्वतःच एखादा निर्णय घेतला असेल ज्यामध्ये त्यानं मंत्री परिषदेचा किंवा मंत्रिमंडळाचा विचार घेतला नसेल तर त्या ठिकाणी त्या मंत्र्यांना काय करू शकते? राज्यपाल तो अहवाल पुनर्विचारात घेण्यासाठी सांगू शकते. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. कशामध्ये? ह्याच्यामध्ये 167 मध्ये. ठीक आहे, हे कलम आहे. त्यानंतर पुढचं कलम पाहूया आपण. पुढचा क्वेश्चन बघा, याचं उत्तर काय? मग पर्याय क्रमांक 3. आता बघा, खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज संबंधित नाही असं क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे, पंचायत राजचा अभ्यास करत असताना तुम्हाला माहिती असायला पाहिजे की ज्या महत्त्वाच्या कमिटी आहेत त्याच्यावर वेळोवेळी क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आता मला सांगा, अशोक मेहता समिती सर्वांना माहित असते, कारण की अशोक मेहता समिती फेमस आहे, ज्याच्यामध्ये द्विस्तरीय पंचायत राज संबंधी काय केलं होतं? चर्चा करण्यात आली होती. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे, द्विस्तरीय पंचायत राज मध्ये. ठीक आहे, त्रिस्तरीय काय संबंधी आली ती? बलवंतराय मेहतानं सांगितलं की एक प्रकारे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्थापन करा. ठीक आहे, तसे अशोकराव मेहता समिती जी होती ती समिती कधी स्थापनाची आहे? 1977ची. अशोक मेहता समिती स्थापना कधी आहे? 1977ची. त्यांना अहवाल कधी दिलेला आहे? ध्यानात ठेवा, 1978ला अहवाल दिलेला आहे. ठीक आहे, अशोक मेहता समितीने.
मेहता समिती, ठीक आहे. तर मेहता समितीत तुम्ही एक पॉईंट ध्यानात ठेवा की मेहता समिती ही मूल्यमापन समिती म्हणून ओळखली जाते आहे, ठीक आहे. मेहता समिती मूल्यमापन समिती म्हणून ओळखली जाते. मूल्यमापन समिती. महत्वाची शिफारस म्हणजे कोणती होती? द्विस्तरीय पंचायत राज, ठीक आहे. द्विस्तर असावा म्हणे, पंचायत राजचा द्विस्तर असावा अशी शिफारस केली होती अशोक मेहता समितीने, ठीक आहे. स्थापना कधी आहे समितीची? 1977ची. अहवाल कधीचा? 1978चा. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे बरं काही पॉईंट, ठीक आहे. त्यानंतर मेन म्हणजे बघा, पंचायतींना स्वतःचे कर लावण्याचे अधिकार द्यावे म्हणे. पंचायतींना कर लावण्याचे अधिकार द्यावे म्हणे. आणखी एक महत्त्वाची समिती म्हणजे शिफारस म्हणजे काय तर पंचायत राज मंत्री नियुक्त करावा. पंचायत राज मंत्री नियुक्त करावा हे सुद्धा शिफारस केली होती अशोकराव मेहता समितीने, तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर 4 नंबरचा ऑप्शन बघा, एल.एम. सिंघवी समिती. जर पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा द्यावा अशी शिफारस करणारी समिती कोणती होती? एल.एम. सिंघवी समिती, जिची स्थापना 1986ला झाली होती, ठीक आहे. त्यानंतर थंगन समिती पण आहे. थंगन समिती बी समथिंग त्याची स्थापना 1988 समथिंगला झालेली आहे, ठीक आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आता उरली कोणती समिती? राजमन्नार समिती. राजमन्नार समिती तुम्हाला ध्यानात ठेवायचं की ही कशा संबंधी आहे? केंद्र राज्य संबंधासंबंधीची समिती आहे. कोणत्या स्टेटने स्थापन केली ती? तामिळनाडू स्टेटने, ठीक आहे. तामिळनाडू स्टेटनं स्थापन केली होती 1969ला. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर तामिळनाडूनं स्थापन केली होती राजमन्नार समिती. मग उरली कोणती समिती? फक्त राजमन्नार समिती. बाकीच्या पंचायत राज समिती आहेत. मग उत्तर पर्याय क्रमांक 2 हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, ठीक आहे. पुढचा पॉईंट बघू आपण. आता बघा, परत 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 नुसार काय म्हणते? 73व्या घटना दुरुस्तीनुसार सरळ आपण म्हणू शकतो, ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या. काय केलंय? ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्याविषयी क्वेश्चन विचारलेला आहे. तुम्हाला माहिती असायला पाहिजे की 73व्या घटना दुरुस्तीनुसार 29 कामं सांगितलेली आहेत कोणाला? ग्रामपंचायतीला, ठीक आहे. आणि 74व्या अमेंडमेंटनुसार 18 कामं सांगण्यात आलेले आहेत. त्याच्यामधीलच हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर हे सिंपल लॉजिक बेस्ड क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचा, फक्त डोकं शांत ठेवायचं आहे या ठिकाणी. ह्याचं उत्तर म्हणल्यापेक्षा क्वेश्चन काय तर बरोबर नाही असं विचारलेलं आहे. तर तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. बघा, पहिला पॉईंट आहे भूमी सुधार कायदा लागू करणे. ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्यामध्ये पहिला पॉईंट दिलेला आहे भूमी सुधार कायदा लागू करणे. तर हे बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर दुसरं बघा, वनोद्योग, लघु आणि कुटीर उद्योगांचा काय करायचा? विकास करावायचा आहे. हे सुद्धा बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा 3 नंबर आहे तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे. स्किल्ड किंवा आपण म्हणू शकतो व्होकेशनल एज्युकेशनची काय केली पाहिजे? फॅसिलिटी अवेलेबल करून दिली गेली पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे. मला सांगा, अशा प्रकारचं कधी पॉसिबल आहे का की गावातील लोकांसाठी मनोरंजनाची व्यवस्था करून द्यायची? अशा प्रकारचं काम ग्रामपंचायतीला दिलं जाऊ शकते का? तर नाही. त्याच्यामुळे काय होते? सरळ सरळ डी नंबरचं काय आहे? विधान चुकीचं आहे. आणि तसा असलेला एकच पर्याय आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 2. मनोरंजन. सरळ सरळ तुम्हाला समजलं पाहिजे की मनोरंजनाचे साधनं ग्रामपंचायत कसे गावातील लोकांना कशा प्रकारेच अवेलेबल करून देऊ शकत नाही. तुम्हाला माहित असायला पाहिजे, ठीक आहे. त्या ठिकाणी जर म्हटलं असतं की आरोग्यासंबंधीचे संसाधने अवेलेबल करून दिले पाहिजे, तर हे आपण बरोबर घेऊ शकलो असतो. मात्र मनोरंजनाची व्यवस्था या ठिकाणी लागू पडत नाही, ठीक आहे. तर अशा प्रकारचे कामं आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन क्रमांक आहे 23. प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केलेले आहे? तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कंबाईनमध्ये राज्य साईडचे जे पार्ट्स असतात, उदाहरणामध्ये विधानसभा, विधान परिषद, मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री, ठीक आहे. नंतर महाधिवक्ता, याच्यावर जास्त क्वेश्चन येतात तुम्हाला दिसतात, ठीक आहे. तर आता बघा हा क्वेश्चन, प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद करण्यात आले आहे? त्याचं उत्तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कलम 165 मध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्याला एक महाधिवक्ता असायला पाहिजे, ठीक आहे. आता तुम्हाला हे पण माहिती असलं पाहिजे, महान्यायवादीची कलम किती आहे? महान्यायवादी त्यांची कलम आहे कलम 76, ठीक आहे. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. महाधिवक्ताची कलम किती आहे? मग आता पाहिलेली 165. महाधिवक्ता कलम काय? 165 हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, ठीक आहे. आता जे आपण फक्त महाधिवक्ता पाहू थोडक्यामध्ये. इथं आता जो महाधिवक्ता आहे तो राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी आहे. राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी. ठीक आहे.
हे समजलं. म्हणजे महान्यायवादी मग काय राहील तर केंद्राचा सर्वोच्च कायदा अधिकारी. ठीक आहे. त्यानंतर महाधिवक्ताची नियुक्ती कोण करतंय? राज्यपाल करताना दिसतंय. ठीक आहे. राज्यपालच करताना दिसतंय. कोण करतंय मग? राष्ट्रपती काय करणार? महान्यायवादीची करणार नियुक्ती. ठीक आहे. त्यानंतर याची जी पात्रता जी आहे तर त्यानं काय पाहिजे? उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता असायला पाहिजे. कोणाची? महाधिवक्ताची. मग महान्यायवादीची काय राहणार की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर एक पॉईंट ध्यानात ठेवा की पदावधी निश्चित आहे का याचा? कशाचा पदावधी? महाधिवक्ताचा पदावधी निश्चित आहे का? तर नाही. तर पदावधी कोण ठरवते? राज्यपाल ठरवताना दिसतं आपण म्हणू शकतो थोडक्यामध्ये. ठीक आहे. आणि सहसा असा संकेत पाळला जातो की मंत्रिमंडळाने राजीनामा दिला की महाधिवक्ता सुद्धा राजीनामा देताना दिसतं. हे आपल्याला माहित असायला पाहिजे. नंतर जे सेवा शर्ती वगैरे येतात, सेवा शर्ती सुद्धा इथं काय ध्यानात ठेवायचं? सेवा शर्ती राज्यपाल ठरवते. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये कार्यामध्ये जर बघितलं तर ध्यानात ठेवा की राज्याच्या बाउंड्रीमध्ये काय करू शकते? कोणत्याही न्यायालयामध्ये महाधिवक्ता काय करू शकते? म्हणून एक प्रकारे प्रतिनिधित्व करू शकते. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर महाधिवक्ता हे अंशकालीन वकील आहेत. अंशकालीन आहेत बरं का. अंशकालीन वकील आहेत आणि ह्यांना खाजगी वकिली करण्यापासून प्रतिबंध करण्यात आलेला नाही. म्हणजे हे स्वतःची खाजगी वकिली सुद्धा करू शकतात कारण की हे अंशकालीन आहेत. राज्याला जेव्हा जेव्हा गरज पडेल त्यावेळी हे त्या ठिकाणी हजर राहताना दिसतात. मात्र राज्य ज्या ठिकाणी म्हणू शकतो एक प्रकारे ज्या ठिकाणी काय आहे राज्याची ज्या ठिकाणी केस आहे त्याच्या विरोधामध्ये जाऊन हे केस लढू शकत नाही. ते तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट ध्यानात ठेवा तो म्हणजे संसदेमध्ये सुद्धा बोलण्याचा यांना अधिकार आहे. ठीक आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये बोलण्याचा सुद्धा अधिकार आहे. आणि सोबतच इथं एक सगळ्यात मेन पॉईंट आहे ते सदस्य बरं का ते स्वतः सदस्य असलेल्या समितीमध्ये सुद्धा त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. मात्र कोठेही त्यांना मतदानाचा अधिकार आहे का? तर कोठेही त्यांना मतदानाचा अधिकार नाही. तर तुम्हाला काय करायचं? पॅरलली दोन्ही गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. आणि तुम्ही फक्त एक गोष्ट सर्च करा आणि ती गोष्ट म्हणजे काय तर आपले महान्यायवादी कोण आहे सध्या आणि महाधिवक्ता कोण आहेत हे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगावायचं आहे. ठीक आहे. सिंपल काय काय गोष्टी तुम्हाला सेव्ह करावं लागतील कारण की त्याच्यातूनच तुम्हाला अभ्यास करण्याची एक नवीन ऊर्जा भेटेल. कारण की फूड एक प्रकार काय होईल की स्पून फिडिंग जर झाली तर काय होणार की तुम्हाला सगळ्या गोष्टी जागेवर भेटायची सवय होईल. थोडीशी जास्त स्वतःहून बी मेहनत करावी लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे. आता हा क्वेश्चन झाला. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. बघा भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? मसुदा समिती विचारलेली आहे. मला सांगा वल्लभभाई पटेल मसुदा समितीमध्ये काहीतरी कन्सेप्ट आहे का त्यांचा? ठीक आहे. काहीच कन्सेप्ट नाही. ठीक आहे. त्यानंतर जवाहरलाल नेहरू यांचा काय कन्सेप्ट आहे का त्या ठिकाणी? काहीच नाही लागू पडत. नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा पण या ठिकाणी काहीच कन्सेप्ट लागू पडत नाही. त्या ठिकाणी अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांचा या ठिकाणी संबंध लागतो जे मसुदा समितीचे सदस्य होते आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. मसुदा समिती खूप महत्त्वाची आहे. मसुदा समिती खूप महत्त्वाची आहे कारण की संपूर्ण संविधान मसुदा समितीच्या ड्राफ्टमधूनच तयार झालेलं आहे. ठीक आहे. मसुदा समिती स्थापना झाली होती 29 ऑगस्ट 1947 तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते या ठिकाणी? अध्यक्ष होते. ठीक आहे. नंतर तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे आणखी एक व्यक्तिमत्व म्हणजे तेच अय्यंगार होते. हे ध्यान ठेवायचं आहे. नंतर गोपालस्वामी अय्यर पण पाहिले आपण. ठीक आहे. नंतर ध्यान ठेवा आणखी व्यक्तिमत्व आहे समजा तेच आपण म्हणू शकतो कृष्णमाचारी होते समजा. नंतर माधवराव होते समजा ते पण तुम्हाला ध्यान ठेवायचे आहेत. ठीक आहे. असे काही काही व्यक्तिमत्व होते त्याच्यामध्ये कृष्णमाचारी झाले. नंतर सादुल्ला पण व्यक्तिमत्व आहे. ठीक आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. माधवराव आहे मोहम्मद सादुल्ला पण आहेत. ठीक आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचे आहेत. ठीक आहे. एक्झाम दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे व्यक्तिमत्व. त्याच्यामध्ये आपण म्हणू एकंदरीत 7 सदस्य होते. त्याच्यामध्ये आपण एक व्यक्तिमत्व राहिले ते म्हणजे मुन्शी. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे.
आता पुढचा क्वेश्चन बघा, भारतीय राज्यघटनेतील खालीपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेले नाही असं विचारले. ब्रिटिश राज्याकडून घेतलेले नाही असं वैशिष्ट्य तुम्हाला ओळखायचं आहे. तर बघा पर्याय क्रमांक 1 काय म्हणते, सरकारचे संसदीय स्वरूप, संसदीय व्यवस्था जी आहे आपण कोणाकडून घेतल्या, ब्रिटनकडून घेतलेलं आहे, एकदम बरोबर आहे ते. त्यानंतर सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप, हे पण तिथूनच घेतलेलं आहे आपण, ठीक आहे. त्यानंतर कायद्याचे राज्य, हे सुद्धा आपण त्या ठिकाणीच घेतलेलं आहे. मात्र समवर्ती सूची आपण कुठून घेतलेली आहे, ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. ऑस्ट्रेलियाकडून आपण समवर्ती सूची घेतलेली आहे. तर सरकारचे संसदीय स्वरूप, सरकारचे मंत्रिमंडळीय स्वरूप आणि कायद्याचे राज्य, हे सुद्धा आपण काय केलेलं आहे, ह्याच ठिकाणून घेतले, म्हणजेच ब्रिटनकडून घेतलेले आहे. हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे, कारण की आपण 1935च्या कायद्यातून खूप साऱ्या गोष्टी काय केल्या आहेत, ॲक्सेप्ट केलेल्या आहेत, ठीक आहे. हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काय केलेलं आहे आपण, एक प्रकारे अमेरिकेकडून सुद्धा भरपूर साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत, ठीक आहे. त्यानंतर आपण ब्रिटनकडून सुद्धा भरपूर साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. जसं मूलभूत हक्क आपण कोणाकडून घेतलेला आहे, अमेरिकेकडून घेतलेले आहेत, हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर आपण मार्गदर्शक तत्त्वे आयरिश याच्याकडून घेतलेले आहेत. तर आपण भरपूर साऱ्या गोष्टी भरपूर साऱ्या देशाकडून घेतलेल्या आहेत, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, ठीक आहे. आपण फक्त टू द पॉईंटच पाहणार आहे, कारण व्हिडिओचं सेशन खूप मोठं होईल, कारण की जवळपास 50+ क्वेश्चन आपल्याला पाहायचे आहेत. एक पॉईंट बघा तत्पूर्वी की मंथली ग्रीन बुक विश्लेषण, विदर्भ आयएस अकॅडमी मार्फत तुम्हाला सर्वांना अवगत असल्याप्रमाणे मंथली ग्रीन बुक विश्लेषण याचं काय केलं आहे, कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्यामध्ये विदर्भ आयएस अकॅडमीचं जे ग्रीन बुक येते त्याचं विश्लेषण ह्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल असणार आहे. 2023च्या संपूर्ण 12 महिन्याचं आणि 2024चे जे महिने कव्हर होतील त्या महिन्याचं त्या ठिकाणी तुम्हाला विश्लेषण अवेलेबल असणार आहे. उदाहरणामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचं काय असणार, व्हिडिओचं विश्लेषण असणार आहे, ठीक आहे. तर हे तुम्ही कोर्स परचेस करू शकता. त्यानंतर बघा आता खाली विधाने विचारात घ्यायचे. त्याच्यामध्ये बघा, सरपंचाचे ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे म्हणते, ज्याची निवड काय झाली आहे, ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे, अथवा उपसरपंचाचे रिक्त झाल्यामुळे, ठीक आहे. सरपंचाचे ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे, अथवा उपसरपंचाचे रिक्त झालेले पद राजीनाम्यामुळे म्हणू शकतो, ते पद रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत भरले गेले पाहिजे, हे एक विधान दिलं आहे. त्यानंतर थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरले गेले पाहिजे, हे दुसरं विधान आहे. त्यानंतर तिसरं काय विधान म्हणते, ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्यांचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गरज राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो, हे दिलेलं आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर इथं बघा काय चुकीचं आहे. तर 3 नंबरच्या विधानाकडे पहिले या, तर तो परत निवडणूक काय म्हणते, ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गरज राहण्याच्या कारणास्तव काय झाले, ते रिकामे झाले असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो. तो ध्यानात ठेवा की तो पात्र असतो, ठीक आहे. तर मग क नंबरचं विधान बरोबर नाही, ठीक आहे. तर हे कटला पर्याय, हा कट होतोय आणि हा सुद्धा पर्याय कट होतोय. तर पर्याय क्रमांक काय, फक्त 1 नंबरचं बरोबर ह्या ठिकाणी उत्तर असणार आहे. त्यामध्ये बघा, थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत भरले गेले पाहिजे, म्हणजेच 1 महिन्याच्या आत भरले गेले पाहिजे, ठीक आहे. 30 दिवसाच्या आतच भरले गेले पाहिजे, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. सरपंचाचे असो, उपसरपंचाचे असो किंवा त्या सदस्यांचे असो, रिक्त झाल्यानंतर तुम्हाला काय करायला पाहिजे, 30 दिवसाच्या आत भरले गेले पाहिजे, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर एकंदरीत ह्या ठिकाणी ब आणि क काय चुकीचं आहे. तुम्हाला माहिती असेल की पी.बी. पाटील समितीने काय केलं होतं, थेट सरपंच जनतेतून निवडायची शिफारस केली होती पी.बी. पाटील समितीने, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. 2018 ते 2022 जवळपास थेट जनतेमधून सरपंच निवडून येत होता, मात्र परत काय झालं, 2023 नंतर सरपंच काय म्हणू शकतो आपण, जनतेतून निवडला न देता सभासदामार्फत निवडून दिला जात आहे, ठीक आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. 2 ते 3 क्वेश्चन कंबाईनला पंचरातमधून येतात बरं का, तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा अभ्यास चांगल्या रीतीने करावायचा आहे, ठीक आहे. विदर्भ आयएस अकॅडमीमध्ये पवन सरांमार्फत पंचराजचा कोर्स सुद्धा घेतलेला आहे, तर तुम्ही ते परचेस करू शकता. त्या ठिकाणी खूप सुंदररित्या पवन सरांनी काय केलेलं आहे, टीचिंग केलेली आहे. तर तुम्ही काय करू शकता, हे 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जातील. तुमचा त्या ठिकाणचे 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला कटअपच्या खूप वर घेऊन जातील. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, पवन सरांचा कोर्स काय करायचा आहे, परचेस करावायचा आहे. अगदी नाममात्र शुल्कामध्ये तुम्हाला कोर्स भेटून जाईल, ठीक आहे. तर तुम्ही ॲपवर त्याचा लाभ घेऊ शकता. त्यानंतर बघा परत, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्रामविकास समित्या ज्या आहेत त्यांच्या संबंधीची तरतूद बाबत खालील विधाने विचारात घ्यायचे आहेत. काय संबंधी, ग्रामविकास समितीमार्फत, ठीक आहे. तर बघा 4 विधान आहेत, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी बघायचं आपल्याला 4-5 विधान दिले आहेत. तर बघा, अ नंबरचं विधान काय म्हणते, ग्रामविकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या 7 पेक्षा कमी नसेल म्हणे. ग्रामविकास समितीमधील एकूण सदस्य संख्या 7 पेक्षा कमी नसेल आणि 17 पेक्षा जास्त नसेल म्हणे. तर ह्या ठिकाणी थोडासा घोळ आहे.
12पेक्षा कमी नसेल आणि ध्यान ठेवा की 24पेक्षा जास्त नसेल, 12पेक्षा कमी नसेल आणि 24पेक्षा जास्त नसेल, ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 तर चुकीचं झालेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा ड नंबरचा पर्याय बघा. ड नंबरचा पर्याय काय म्हणते, उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असतो म्हणे. तर ह्या ठिकाणी ध्यान ठेवा की पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो, सरपंच असते. त्याच्यामुळं उपसरपंच हा पर्याय कट होतोय, तुम्हाला ध्यान ठेवायचं. तर अ आणि ड नंबर चुकीचा आहे. तर ह्या ठिकाणी अ पर्याय आहे, ह्या ठिकाणी अ पर्याय आहे, ठीक आहे. तर मग ह्या ठिकाणी सुद्धा वरील परिसरामध्ये अ पर्याय आहे. तर उत्तर काय राहिल्याचं, पर्याय क्रमांक 2. तुम्ही इलिमिनेट पद्धतीने जाऊ शकता, ठीक आहे, इलिमिनेट करू शकता, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आता ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सदस्य सचिव असेल तर हे पण बरोबर आहे, ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. त्यानंतर ग्रामविकास जी समिती आहे तिच्या सदस्यापैकी 1/2 म्हणजे 50%, 1/2 म्हणजे 50% पेक्षा कमी नसतील इतके महिला सदस्य त्या ठिकाणी असायला पाहिजे. म्हणजे 50% तरी महिला सदस्य असायला पाहिजे. तर क नंबर सुद्धा एकदम बरोबर आहे, ठीक आहे. तत्पूर्वी बघा ब नंबरचं, ग्रामविकास समितीतील सदस्यांपैकी 1/3 पेक्षा कमी नसतील, 1/3 पेक्षा कमी नसतील म्हणजे 33%, 33% इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधीलच असायला पाहिजे. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे, ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर या ग्रामविकास समित्याचं ध्यान ठेवा की पदावधी किती असते, पदावधी असते, ध्यान ठेवा ग्रामपंचायतीच्या एवढाच असतो त्याचा पदावधी. जितके दिवस ग्रामपंचायत चालेल तितक्या दिवसात ही ग्रामविकास समिती चालते. तर ह्या ठिकाणी तुम्हाला ध्यान ठेवायचं की पदसिद्ध अध्यक्ष कोण असते, तर सरपंच असते. पदसिद्ध अध्यक्षानंतर पदसिद्ध सदस्य सचिव कोण असते, ग्रामसेवक असते, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर हे फक्त या ठिकाणी ड नंबर चुकीचा आहे. आणि त्यानंतर ध्यान ठेवा अ नंबरचं चुकीचं आहे, कारण की कमीत कमी 12 आणि जास्तीत जास्त 24 सदस्य त्या ठिकाणी असायला पाहिजे, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघू आपण. आता हा क्वेश्चन, सरकारी आयोग, सरकारी आयोग कशासाठी अनुकूल होते हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. सरकारी आयोग खालीलपैकी कशासाठी अनुकूल होते हे आहे. तर बघा राज्यपाल पद रद्द करावे म्हणे. तर राज्यपाल पद रद्द करण्यासाठी अनुकूल होते. अनुकूल म्हणजे पॉझिटिव्ह होते, ध्यान ठेवा, अनुकूल म्हणजे पॉझिटिव्ह होते की हे करायला पाहिजे, ठीक आहे. तर राज्यपाल पद रद्द करा म्हणते का ते सरकारी आयोग, तर नाही. अखिल भारतीय सेवा रद्द कराव्या म्हणतात का, तर नाही. आंतरराज्य परिषद रद्द करावे म्हणतात का, तर नाही. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे, ठीक आहे. तर राज्यपाल पद मजबूत करा म्हणतात, ठीक आहे. राज्यसभेची भूमिका सुद्धा आणखी रीतीनं मजबूत करा, त्रिभाषा सूत्राचा अवलंब करा, अशा शिफारशी सरकारी आयोगाने केल्या होत्या, ठीक आहे. तर वरीपैकी नाही हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे, ठीक आहे. आता सरकारी आयोग थोडक्यात तुम्हाला माहित असायला पाहिजे. सरकारी आयोगावर आता परत क्वेश्चन आला होता सदस्यांवर. सरकारी आयोगावर सदस्य विचारले होते, सदस्य, ठीक आहे, नावं टाकले होते डायरेक्ट. सरकारी आयोग 1983 स्थापना झाली आपण म्हणू शकतो, ठीक आहे. 1983 सरकारी आयोगाची स्थापना झालेली आहे. तर 3 सदस्य होते त्याच्यामध्ये. SSS ध्यानात ठेवा, SSS, ठीक आहे. ह्याच्यामध्ये कोण कोण आहेत, सरकारिया, ठीक आहे. नंतर शिवरामन, ठीक आहे. नंतर यस सेन, ठीक आहे. एन सेन किंवा एस सेन हे 3 सदस्य आहेत, तुम्हाला ध्यान ठेवायचं सरकारी कमिशनमध्ये. यांनी जवळपास 247 शिफारशी केल्या होत्या. सरकारी कमिशननं किंवा आयोगानं काय केलं, 247 शिफारशी केल्या होत्या, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे, ठीक आहे. नंतर जवळपास 1987 यांना अहवाल सादर केला होता. 1987 अहवाल सादर केला होता कुणा, सरकारी कमिशन. ह्या 3 सदस्याचं ध्यान ठेवा बरं का. 3 सदस्यावर क्वेश्चन आलेले आहेत, त्याच्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. हे एक्झामचं दृष्टीने आहे. त्यानंतर आपण बघितलं काय शिफारशी केल्या होत्या, त्या शिफारशी पण तुम्हाला माहित असायला पाहिजे, ठीक आहे. अल्पसंख्याक आयुक्त पद स्थापन करावे म्हणते, अल्पसंख्याक आयुक्त पद स्थापन करावे. त्यानंतर त्रिभाषा सूत्र अवलंब करावे, त्रिभाषा सूत्र, ठीक आहे. राज्यसभा जी आहे, राज्यसभाची भूमिका मजबूत करावे, राज्यसभेला मजबूत करावे म्हणू शकतो आपण. ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बोलल्या होत्या सरकारी कमिशननं. नंतर आर्टिकल 356 संबंधी पण खूप संबंधित गोष्टी बोललेल्या होत्या. हे झालं तर सरकारी कमिशन. तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. आता परत राज्याचा महाधियोग चाललाय. 5 वर्षाच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला त्या 3-4 गोष्टी रिपीट पाहताना दिसेल बरं काय. त्याच गोष्टी तुम्हाला नीट अभ्यासाच्या, आता एकदा अभ्यास केला तुमचं ते विसरत नाही तुम्ही, ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला बघा, राज्याच्या महाधियोक्ताविषयी बरोबर विधाने ओळखायची आहेत. बरोबर विधाने कोणत्या ते ओळखायचं आहेत, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तो राज्याच्या मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो. मगच तुम्हाला सांगितलं होतं की राज्यपाल काय करते, महाधियोक्ताची नियुक्ती करते आर्टिकल 165 नुसार, ठीक आहे. आणि राज्यपालाच्या मर्जीनुसार काय असते त्या ठिकाणी महाधियोक्ता आपलं पद धारण करताना दिसतंय. भलेही मंत्रिमंडळ किंवा म्हणू शकतो ज्यापर्यंत मंत्रिमंडळ म्हणू शकतो एक प्रकारे अस्तित्वामध्ये आहे तोपर्यंत त्याचा कालावधी असते, ठीक आहे. कारण की संकेत मानला जातो की मंत्रिमंडळाचा राजीनामा म्हणजेच महाधियोक्ता सुद्धा राजीनामा दिलेला आहे, कारण की मंत्रिमंडळाने त्याची एक प्रकारे नियुक्ती केलेली असते. मात्र त्यांच्या मर्जीने असते कारण महाधियोक्ता
महाधिवक्ता तर नाही, राज्यपालाच्या मर्जी असेपर्यंत महाधिवक्ता त्या ठिकाणी पदावर राहू शकतो. तर पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. त्यानंतर त्याचे मानधन, पैसा वगैरे जो आहे, सेवा शर्ती वगैरे आहे, राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जातात. तर हे सरासर चुकीचं आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं की मग सांगितल्याप्रमाणे राज्यपाल काय करते, महाधिवक्ताच्या सेवा शर्ती डिसाईड करताना दिसते, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर 2 नंबर चुकले. त्यानंतर बघा 3 नंबर, तो राज्य शासनाविरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकारासाठी वकील म्हणून उभा राहू शकतो. ॲक्च्युअलमध्ये दुसरं जर अर्ध विधान जर पाहिलं की खटल्यामध्ये खाजगी पक्षकारासाठी वकील म्हणून उभा राहू शकतो नो डाऊट. मात्र एक ठिकाणी ध्यान ठेवायचं की तुम्हाला राज्य शासनाविरुद्धच्या खटल्यामध्ये तो राहू शकतो का, तर नाही, कारण की तो राज्य शासनाचा सुद्धा अंशकालीन वकील आहे. तर राज्याला तो जबाबदार असतो, हे थोडक्यामध्ये ध्यान ठेवायचं होतं. तिन्ही विधाने चुकीची आहेत, त्याच्यामुळं एकही बरोबर आहे का, तर नाही. ठीक आहे, कारण की आपण हा क्वेश्चन पहिले पाहिला थोडक्यामध्ये, म्हणून याला आपण डबल पाहणार नाही जास्त. त्यानंतर बघा परत हा क्वेश्चन आहे, संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदे मंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. तुम्हाला माहिती असेल की संसदीय पद्धती एक असते, अनेक अध्यक्षीय पद्धती असते. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय म्हणले, संसदीय पद्धतीमध्ये प्रशासन म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेशनवरील कायदे मंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. तर एकदम ध्यानात ठेवा की भिन्न असते, कारण की संसदीय ह्याच्यामध्ये जे असे मंत्रिमंडळ किंवा कायदेमंडळ ते एकमेकाला जबाबदार असताना दिसत, मात्र त्या अध्यक्षीय पद्धतीमध्ये संसद म्हणजेच कायदेमंडळ काय असते, वेगळ्या पद्धतीनं विभक्त असते. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याची जबाबदारी असते का, तर नाही. तर अ नंबर विधान बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण, प्रशासनावर ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच आपण जे सिव्हिल सर्वंट असणार आहे त्यांच्यावर कायदेमंडळाचे जे नियंत्रण असते ते लोकसत्ताक म्हणजे लोकशाही प्रशासनाचे शासनाचे काय महत्त्व आहे किंवा महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तर हे सुद्धा बरोबर आहे, तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर अ विधान बरोबर आहे आणि ब सुद्धा विधान बरोबर आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचं बघा, अर्थविधेयकाविषयी आपल्या थोडक्यामध्ये पाहायचं. ठीक आहे, याचं ॲक्च्युअलमध्ये उत्तर 2 नंबर आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 2, अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत, परंतु ब हे अचे योग्य स्पष्टीकरण नाही असं दिलेलं आहे. ठीक आहे, कारण की या ठिकाणी काय झालं, संसदीय पद्धतीविषयी बोललेलं आहे आणि या ठिकाणी अध्यक्ष पद्धतीविषयी बोलले, हे विधान बरोबर आहे. मात्र ह्यांच्यामध्ये इंटरलिंक काहीच नाही, कारण की डायरेक्ट इथं प्रशासनावर कायदेमंडळाच्या नियंत्रणाविषयी बोललेलं आहे. ठीक आहे, हे वेगळं पॉईंट बोललेलं आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. लोकशाही विषय बोललेला आहे. ठीक आहे, कारण की संसदीय पद्धतीच्या वैशिष्ट्याविषयी बोलले आणि या ठिकाणी लोकशाहीविषयी बोललेलं आहे. तर या ठिकाणी थोडं ध्यान ठेवा की फक्त स्पष्टीकरण बरोबर नाही. अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, एक करेक्शन करून घ्यावे तुम्ही. पुढचं बघू आपण, अर्थविधेयकासंबंधी बघा, अर्थविधेयकाबाबतीत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं म्हणलं. अर्थविधेयकापैकी संबंधित कोणती विधाने बरोबर आहेत. तर बघा पहिला पर्याय काय म्हणते, ते मंत्री किंवा खाजगी सदस्य मानू शकतो म्हणे. काय म्हणते, धनविधेयक काय करते, मंत्री किंवा खाजगी सदस्य मानू शकतो. तर हे ठिकाणी थोडं चुकलेलं आहे. तर ध्यान ठेवा की मंत्री मांडू शकतो, सरकारी व्यक्तीच मांडू शकतो, मात्र खाजगी सदस्य धनविधेयक मांडू शकत नाही. तर तुम्हाला ध्यान ठेवायचं अ नंबरचं विधान चुकीचं आहे. तर ह्या ठिकाणी बघा, अ इथं पण आहे, अ इथं पण आहे, अ इथं पण आहे. तर फक्त पर्याय क्रमांक ब याचं उत्तर येईल. ठीक आहे, एलिमेंट पद्धतीनं. त्यानंतर ते राज्यपालाच्या शिफारशी शिवाय मांडता येत नाही. राज्य संबंधीचा मुद्दा आहे, तर राज्यपालाच्या शिफारशीशिवाय मांडता येते का, तर नाही, कारण की राज्यपालाची किंवा राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक असते कशासाठी, धनविधेयकासाठी. तर ब नंबरचं विधान एकदम बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर एखादे विधेयक धनविधेयक किंवा अर्थविधेयक आहे किंवा नाही असा जर प्रश्न उपस्थित झाला तर राज्यपालांचा निर्णय अंतिम असतो. तर ह्या ठिकाणी थोडक्यामध्ये काय चूक दिलेलं आहे, तर ह्या ठिकाणी काय असते, विधानसभेच्या बाबतीमध्ये विधानसभेचा सभापती किंवा विधान परिषदेच्या बाबतीमध्ये विधान परिषदेचा अध्यक्ष जबाबदार असतो कायसाठी, अंतिम निर्णय घेण्यासाठी, धनविधेयक आहे किंवा नाही. तर ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक क सुद्धा चुकीचा आहे. त्यानंतर बघा, जर दोन्ही सभागृहामध्ये अर्थविधेयकाबाबत पेच निर्माण झाला, ठीक आहे, काही वाद निर्माण झाले, तर काय केलं जाते, राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त बैठक बोलू शकतं. तर ह्या ठिकाणी सहसा चुकीचं आहे की संयुक्त बैठक बोलू जाते का, तर नाही, संयुक्त बैठकीत तरतूद नाही, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे, एकंदरीत मग फक्त पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. भरपूर सारे क्वेश्चन आहेत सध्या. पुढचा पॉईंट बघा,
भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयांबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे म्हणते. भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी, बरं का, कोणत्या हितासाठी, राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे. जर तत्संबंधी कोणी ठराव मंजूर केला तर डॅश आपली रिकामा जागा भरायची आहे. तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की राज्यसभेनं काय केलं पाहिजे, ठराव मंजूर केला पाहिजे. त्या ठिकाणी राज्यसभा नाही तो विधान चुकीचा, ठीक आहे, 1 आणि 2 चुकीचा आहे. 3 नंबर बघा, राज्यसभेने तिच्या एकूण सदस्यसंख्येच्या बहुमताने, तर एकूण सदस्यसंख्येच्या बहुमताने पाहिजे का, तर नाही. तर ध्यान ठेवा की राज्यसभेने काय केले पाहिजे, हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्यसंख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने काय करायला पाहिजे, राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार संसदेला दिला पाहिजे. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्यसंख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने ठराव पारित जर केला तर संसद राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत काय करू शकते, राष्ट्रीय हितासाठी कायदा करू शकते. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन बघा. सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि कोणाचा समावेश असतो. सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि कोणाचा समावेश असतो हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर ध्यान ठेवा की पर्याय क्रमांक 1 इतर 9 न्यायाधीशाचा चुकीचं आहे. ठीक आहे, कारण की कुठंच मेन्शन केलं नाही की इतर किती न्यायाधीश असतील. तर ठीक आहे, तर त्यानंतर राज्यपाल ठरवेल इतके इतर न्यायाधीश. तर राज्यपालाचा काय संबंध असतो का उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश निवडण्यासाठी, तर नेमणूक करताना संबंध फक्त एवढाच येतो की जो आपला मुख्य न्यायाधीश असतो तो निवड करत असताना राष्ट्रपती काय करते, जे सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशाचा सल्ला घेऊ शकते किंवा उच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशाचा सल्ला घेऊ शकते आणि सोबतच संबंधित राज्यपालाचा सुद्धा सल्ला घेऊ शकते. मात्र ह्या ठिकाणी राज्यपाल येणार का, तर नाही. नंतर संसद ठरवेल इतके, तो पण पॉईंट नाही. तर ध्यान ठेवा की या ठिकाणी राष्ट्रपती ठरवेल इतके इतर न्यायाधीश त्याच्यामध्ये समावेश असतील. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, हे एलिमेंट करायचं थोडं. त्यानंतर हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. तर राज्यघटना निर्मितीची जबाबदारी जी आहे, राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने ज्या विविध समित्या स्थापन केल्या, जवळपास 22 समित्या स्थापन केल्या वाटते, त्या समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धतीविषयक नियम समिती जी आहे, कोणती, कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले म्हणते, कार्यपद्धतीविषयक नियम समिती म्हणून. तर ध्यान ठेवा की याचं उत्तर काय, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय होते, कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष होते. आपल्याला हे दिसून येतं. ठीक आहे, हे एक्झाम दृष्टीने महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा एक पॉईंट ध्यान ठेवा की फक्त हे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर जे होते ना, ते योग्यता समितीचे अध्यक्ष होते. कोणत्या, योग्यता समितीचे अध्यक्ष आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, कोणते, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष आपल्याला दिसून येतात. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. ठीक आहे, नंतर डॉक्टर के एम मुन्शी ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी, कोणत्याच कमिटी